जो डिस्पेन्झाचं नाव खूप लोकांनी ऐकलेलं आहे. त्यांनी खूप छान छान पुस्तकंही लिहिली आहेत. त्याच्यामधलं एक पुस्तक मीही वाचते आहे सध्या. त्याचं नाव आहे बिकमिंग सुपरनॅचरल. ते असे खूप रिट्रीट्स पण घेतात, असे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात ज्याच्यामध्ये मेडिटेशन करून ते लोकांना हील कसं करायचं स्वतःला हे शिकवतात. आणि त्याच्यामध्ये चक्र मेडिटेशन पण असतं की सगळ्यात जो सुरुवातीचा जो चक्र आहे ज्याला रूट चक्र आपण म्हणतो, त्या रूट चक्रापासून हळूहळू वर येत येत इकडे क्राऊन चक्रापर्यंत पोचतो आणि सगळे चक्र एकामागून एक असे ॲक्टिवेट होतात. तर असे चक्र ॲक्टिवेट होताना जेव्हा हार्ट चक्रापर्यंत ते पोचतं तेव्हा ते म्हणतात की ओपनिंग ऑफ द हार्ट. म्हणजेच काय की जेव्हा तुमचं हार्ट तुम्ही ओपन करता दुसऱ्यासाठी तेव्हा तुम्हाला एक असा वेगळेच खूप असा हॅपी फिलिंग येतं, एक ब्लिस ज्याला म्हणतात ना, एक्स्ट्रीम हॅपीनेस किंवा ग्रॅटिट्यूडची जी भावना असते ती आपल्या हार्टमध्ये निर्माण होते. तुमचं हार्ट, तुमचं मन जे आहे आपण इथूनच फॉरगिव्ह करतो, आपण इथूनच प्रेम करतो. तर जेव्हा आपण इथून प्रेम करतो आणि इथून आपण जेव्हा फॉरगिव्ह करतो, आपलं हार्ट जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा आपण दुसऱ्याला फॉरगिव्ह करू शकतो. आणि जेव्हा आपण ते करतो तेव्हाच आपल्यामध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात आणि आपण हळूहळू हील व्हायला लागतो. तर जे लोक त्या रिट्रीट्समध्ये गेले आहेत ते खूप अशा त्यांना व्याधी जडल्या होत्या आणि त्या व्याधीतून ते बरे होऊन वापस आले आहेत. अगदी कॅन्सरसारखा रोगसुद्धा बरा झालेला आहे. फॉरगिव्ह करण्याचे आणि माफ करण्याचे, क्षमा करण्याचे मला असं वाटतं फायदेच जास्त आहे, नाही का? तुम्ही एक छान अशी गोष्ट शिकता, एक कॅपॅबिलिटी छान तुमच्यामध्ये डेव्हलप होते की दुसऱ्यांना माफ करायची. आणि ही डिवाईन पॉवर आहे. ही माफ करण्याची क्षमता तुम्ही बघाल की ही संतांमध्ये जास्त असते. जे खूप स्पिरिच्युअली अवेकन लोक असतात ना, त्यांच्यामध्ये ही डिवाईन क्वालिटी असते. आणि तुम्ही जर असं माफ केलं लोकांना तर तुमच्यामध्ये ही क्वालिटी डेव्हलप तर होईलच. तुमच्या मनामध्ये पण प्रेम असेल, फॉरगिवनेस असेल, तुमचं हार्ट पण ओपन होईल, हार्ट चक्र तुमचंही ॲक्टिवेट होईल. तर बघा या गोष्टींचा विचार करून फॉरगिवनेस आणि रिव्हेंज. परत एकदा म्हणेन मी की रिव्हेंज घेऊन आपला स्कोअर इवन होत नाहीत. रिव्हेंज शब्दही तेच सांगतो. यू कॅन नेवर एवर इवन युअर स्कोअर विथ रिव्हेंज. तुमचा स्कोअर जर तुम्हाला बरोबर करायचा आहे, पुढे जर असं कधी होऊ नये, पुढच्या जन्मामध्ये हाच व्यक्ती परत आपल्या पदरी पडू नाही, हा आपल्याशी खरा वागू नाही, हा आपल्याशी चांगला वागावा, याच्यासाठी आज आपल्याला फॉरगिव्ह करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण फॉरगिव्ह केलं तर आपण पण ठीक होऊ, आपलं हिलिंग होईल. तर स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या हिलिंगसाठी तरी फॉरगिव्ह करून बघा. जो डिस्पेन्झरचं नाव खूप